मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उदय सामंतजी, महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे, विधिमंडळातील माझे सहकारी सुनील शेळके, बाळा भेगडे, सूर्यकांत वाघमारे, बापूसाहेब भेगडे, गणेश कांडगे, रमेश साळवे, गणेशप्पा ढोरे, बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, भाऊ गुंड, बाबूराव वायकर, रवींद्र भेगडे, दीपक उलावळे, सचिन गोटकुले, साहेबराव काटके, विक्रम कदम, संतोष भेगडे, गणेश काकडे, शिवाजी आसवले, संतोष मुरे, सुनील दाभाडे, दीपालीताई गराडे, सायलीताई बोत्रे, सुरेखाताई जाधव, विशेषतः आजच्या सभेच्या निमित्तानं माझ्या महायुतीचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रासप, आरपीआय गवई, आरपीआय आठवले, आरपीआय खरात, आरपीआय कवाडे साहेब, आरपीआयचे सगळेच आमचे सहकारी मित्र, तसंच रासप आणि मनसेने पण बाहेरनं बिनशर्त पाठिंबा दिला, ते आमचे सगळे सहकारी, जमलेल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मावळ म्हटल्यानंतर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि वारकरी परंपरेची पताका देशभरात पोहोचवणारा भाग, तसा बघितला तर पिंपरी चिंचवड, मावळ, उरण, कर्जत, खानापूर आणि पनवेल अशा पद्धतीचा हा मतदारसंघ, 3 रायगड आणि 3 पुणे आणि शहरी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, मावळी भाग आहे, सर्व प्रकारचा भाग ह्याच्यामध्ये मोडतो. वेगवेगळ्या भागातले प्रश्न वेगवेगळे. 2014ला केंद्रामध्ये ज्यावेळेस नरेंद्रभाई मोदींचं सरकार आलं त्यावेळेस श्रीरंगाप्पा बारणे पहिल्यांदा लोकसभेमध्ये गेले आणि गेले 10 वर्ष ते आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करतायत. उत्तम जनसंपर्क असलेला नेता अशी त्यांची आज ओळख आहे. खासदारकीच्या 2 टर्मचा फायदा त्यांनी या मावळ लोकसभा मतदारसंघाला करून दिला, मावळच्या जनतेला पण झाला, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आणि त्याच्याबद्दलची पुस्तिका पण आता श्रीरंगाप्पा बारणे मला दाखवत होते. विरोधकांच्याकडे कुठला मुद्दा नाही, त्याच्यावर काही आरोप करायचे, वाटेल तशा पद्धतीनं सांगायचं की यांनी हे केलं नाही, त्यांनी ते केलं नाही, तुम्ही काय करणार ते काही बोलत नाही. गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली जो विकास देशामध्ये झालाय, राज्यामध्ये झालाय, तो आपल्या सगळ्यांना उघड्या डोळ्यांनी दिसतोय, परंतु या मंडळींना तो दिसत नाही. मित्रांनो, संसदेमध्ये जे काही खासदार लोकांच्या प्रश्नावर आघाडीवर असतात त्यामध्ये श्रीरंगाप्पा बारणेंचं नाव घेतलं जातं, ही आपल्यासाठी निश्चितपणे अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट आहे. वेळोवेळी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्याचं काम श्रीरंगाप्पांनी केलं. श्रीरंग बारणे तिथपर्यंत थांबले नाही, तर ते प्रश्न तडीस नेण्याच्या करता त्यांनी सतत प्रयत्न केला. मित्रांनो, आज पुणे मुंबई मिसिंग जो लिंक रोड आहे त्याच्यामध्ये टायगर पॉइंट आहे, मावळमधील लायन्स पॉइंट असेल किंवा होणारा आता काचेचा स्कायवॉक असेल, एकविरा आईच्या मंदिरात संवर्धनासाठी निधीची मान्यता असेल किंवा माझं श्री क्षेत्र देऊळ संस्थान इथलं विकासाचं काम आपल्या महायुतीच्या काळामध्ये आपण वेगाने केलेलं असेल, त्या सगळ्याच्या करता करोडो रुपयाचा पैसा केंद्रातनं आणि राज्यातनं देण्याचं काम आम्ही केलं. मी ह्या मावळ तालुक्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचा प्रयत्न केला, तसा उल्लेख सुनीलनं पण केला. यामध्ये आता तर आम्ही महायुतीच्या निमित्तानं सगळे एकत्र आलेलो आहे, विकासाच्या करता एकत्र आलेलो आहे. तुम्ही बघितलं असेल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील, अजित पवार, दत्ताभाऊ भरणे, राहुल कुल, रमेशप्पा थोरात, विजय शिवतरे, आम्ही तसं बघितलं तर वेगवेगळ्या विचाराची माणसं, वेगवेगळ्या पक्षाची माणसं एकमेकाच्या विरोधामध्ये अनेक वर्ष आम्ही लढलो, परंतु यावेळेस आम्ही ठरवलं की बाबा केंद्राचा निधी आपल्याला मोठ्या प्रमाणावर आणायचा आहे,
आपल्याला शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा आहे. रेल्वेचे प्रश्न असतील, नॅशनल हायवेचे प्रश्न असतील, पोर्टचे प्रश्न असतील, विमानतळाचे प्रश्न असतील, हे प्रश्न निकाली काढल्याशिवाय खऱ्या अर्थाने तुमचा माझा जो पुणे जिल्हा आहे त्या पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार नाही. आजपर्यंत आपण केलंय, परंतु ते अजून करण्याची गरज आहे. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मगाशी बोलत असताना कुणी सांगितलं तसं तरुण तरुणींच्या हाताला काम पाहिजे. आपल्या इकडं तळेगावची एमआयडीसी वाढली, बाकीच्या भागामध्ये एमआयडीसी वाढते, चाकणला वाढते, रांजणगावला वाढते, सगळ्या जिल्ह्यामध्ये वाढते. जिल्हा हा प्रगत जिल्हा असल्यामुळं उद्योगपती आपल्याला प्राधान्य देतात. उद्योग खात्याचे मंत्रीपद उदय सामंतांच्याकडे आहे, त्यांनाही त्या गोष्टीचा अनुभव आलाय आणि त्याकरता लोकांच्या जमिनी त्यांच्या समाधान होईल अशा किमती देऊन आपण घेतोय आणि त्याच्यातनं मोठे मोठे कारखाने त्या बाबतीमध्ये आणतोय. काही कारखाने अडचणीत येतात, जसा उल्लेख उदयनी केला तसा जनरल मोटर्सचा कारखाना चालावा म्हणून आणला, परंतु अडचण आली. शेवटी तो कारखाना बंद पडला आणि तिथं हुंडाई युनिट, तोही मोटारचाच कारखाना, हा आणण्याच्या करता आपण यशस्वी झालो. का तर माझा कामगार उघड्यावर पडू नये, माझा कामगार बेरोजगार होऊ नये, ही त्याच्या पाठीमागची भावना. मित्रांनो, मागच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल, तिथं निघत रावेत रिंग रोड असेल, निगडीपर्यंत मेट्रो मार्ग असेल, कर्जत मधल्या आदिवासी पाड्यावर वीज पोहोचवण्याचं काम असेल, आपल्या खालापूरला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम असेल, किंवा कर्जत पनवेल रेल्वे मार्ग असेल, पनवेल JNPT रोड, अशी विकासाची कामं आपण मावळ मतदारसंघामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून मार्गी लावलेले आहेत. या पुढच्या काळामध्ये देखील आम्ही मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं करायची. त्यासाठी आपल्याला महायुतीच्या विचाराचा खासदार हा निवडून दिला पाहिजे, तो हे प्रश्न मार्गी लावेल. म्हणून मी आज आवर्जून मावळामध्ये आलेलो आहे की तुम्हाला जे मशीन मिळणार आहे त्या पहिल्या मशीन मध्ये वर्ण 2 नंबरला श्रीरंगाप्पा बारणेचं नाव आहे, त्याच्या पुढे धनुष्यबाण ही खूण आहे, त्या धनुष्यबाणाच्या जवळचं बटन दाबण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, प्रश्न अनेक आहेत. तुमच्याही वेगवेगळ्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही कुठं मागं पुढं बघत नाही. मी जेव्हा राजकारणामध्ये आलो त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल, इथं काही मंडळी बसलेली आहेत की 91ला मी देखील असाच बारामती लोकसभा मतदारसंघातनं खासदार म्हणून निवडून गेलो आणि त्यावेळेस 92 पासून मी त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये लक्ष द्यायला लागलो. 92 ते 2017 25 वर्ष ते शहर मी म्हणेल ते नगरसेवक निवडून यायचे, मेजॉरिटी माझी व्हायची. स्टँडिंग कमिटी चेअरमन, महापौर, उपमहापौर, PCMT चेअरमन, वेगवेगळे शिक्षण मंडळाचे चेअरमन, सभागृह नेता, अनेक पद अनेक कार्यकर्त्यांना दिली. जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. कोण गावाकडचा, कोण बाहेरचा, अशा प्रकारचा भेदभाव केला नाही. मित्रांनो, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेला बदल हा तुम्हाला मी सांगायची गरज नाही, कारण तुम्ही स्वतः अनुभवताय. मी शहरामध्ये संघटनेचं पण माझ्या पक्षाचं काम मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ह्या शहराची जगाच्या नकाशावर एक स्वतंत्र ओळख आपण त्या ठिकाणी निर्माण केली. त्या शहराला 24 तास पिण्याचं पाणी मिळेल अशा प्रकारची आपण व्यवस्था केली. काही अडचणी आल्या, परंतु त्याच्यामध्ये माझ्यावर आरोप झाले, परंतु न डगमगता शेवटी समाजाचं भलं झालं पाहिजे, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, हीच भूमिका इथं आम्ही स्वीकारली. आणि इथं उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी एक पोषक अशा प्रकारचं वातावरण आपण तिथं केलं, सोयी सुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या आणि पिंपरी चिंचवडचा संपूर्ण कायापालट करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आज पुणे बघा, पिंपरी चिंचवड बघा, मुंबई बघा, नाशिक बघा, या शहरांचा विस्तार वाढतोय आणि त्या दृष्टीने आपल्याला भविष्याची आखणी करावी लागते. आज पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये गेला तर वाहतुकीची एवढी कोंडी आहे की विचारता सोय नाही. म्हणून आपल्याला केंद्राकडनं अजूनही जसा गिरीश बापट आणि श्रीरंगाप्पा बारणे यांनी मोदी साहेबांच्या मागे लागून मेट्रोला पैसा आणला, ती मेट्रो आम्ही निगडी टू कात्रज पर्यंत नेली. आता वनस टू रामवाडी आहे, ती मला आता चांदणी चौक ते तिकडं वाघोलीला न्यायची आहे. इकडं शिवाजीनगर
ते तिकडं उरई कांचनला न्यायची, इकडं चाकडला न्यायची, इकडं आपलं देऊ पर्यंत त्या ठिकाणी आणायची, पलीकडच्या बाजूला सासवड पर्यंत न्यायची. हे केल्याशिवाय वाहतुकीची कोंडी सुटणार नाही. राज्य सरकार एकटं ह्याला निधी देऊ शकत नाही. ह्याला हजारो कोटी रुपये लागतात. त्याच्यात 20% केंद्र सरकार देतं, 20% एकनाथराव शिंदे, मी आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र शासनामधनं देतो, 10% महानगरपालिका देते आणि बाकीचे 50% वित्तीय संस्थांच्याकडनं आम्ही आणतो. त्याकरता केंद्राचं सरकार आपल्या विचाराचं पाहिजे. उद्या वर्ल्ड बँकेचे पैसे आणायचे म्हटले तर त्यांच्या मार्फत जावं लागतं. जपान गव्हर्नमेंटचे 0.5% पैसे आणायचे म्हटलं तर केंद्र सरकारच्या मार्फत जावं लागतं. म्हणून मावळकरांनो, ही निवडणूक महत्वाची आहे. त्याच्यात अजिबात नात्या गोत्याचा विचार करू नका. नात्या गोत्यावाल्यांना म्हणून या, आमचं 13 तारखेला मतदान होणार आहे, त्याच्यानंतर 14ला या, जेवण घालतो, पोशाख करतो, फार तर रुचवले म्हणून अंगठी घालतो आणि त्या ठिकाणी तुला घरी पाठवतो. ह्या पद्धतीनं सांगा. आता कुणालाही बोलवण्याच्या भानगडीत. आता काय होतं, फोटो कोणतरी काढतं. परवाच मी त्या अण्णा बनसोडेच्या लग्नाला गेलो, मला झाला होता उशीर, 11 वाजले होते. अण्णा बनसोडेच्या नाही, त्याच्या लेकीच्या लग्नाला गेलो. अण्णा माझा आमदार असल्यामुळे अण्णा म्हणला काही झालं तर दादा किती उशीर होऊ द्या, तुम्ही या. मला उशीर झाला, मी तिथं गेलो. हे श्रीरंगाप्पाच्या विरोधातला उमेदवार लक्ष ठेवूनच बसलेला होता. आला की पठ्याने माझं पायाला नमस्कार केला. तोपर्यंत कुणाला तरी त्यानं फोटो काढायला दाखवला की लगेच सोशल मीडियाला दादांनी आशीर्वाद दिले. अरे जायला कशाचे आशीर्वाद दिले? काय तुम्ही लोकांना काही बनवाबनवी करता काय? त्यामध्ये आम्ही महायुतीच्या वतीनं लढतोय. माझी भूमिका स्पष्ट असते. मी एकदा निर्णय घेतल्यानंतर कुणाच्या बापाचं ऐकत नाही. त्या संदर्भामध्ये त्याच उमेदवाराचं इद्वारे काम करतो. मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये मॅच फिक्सिंग केलेलं नाही. एकदा तिकीट देताना 10 विचार करतो, पण तिकीट दिल्यानंतर त्याच्याकरता निवडून आणायला माझं सर्वस्व पणाला लावतो. त्याच्यामुळे ही नौटंकी चाललेली आहे ना, त्याला काही अर्थ नाही. आपल्याला श्रीरंगाप्पा बारणेंना तिसऱ्यांदा इजाबिजा झालाय, आता तिजा करायचंय, तिसऱ्यांदा पार्लमेंटमध्ये पाठवायचंच हा निश्चय घेऊन आपण आज इथनं उठायचंय. माझी दुसरी एक गोष्ट आहे, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इथं ताकद आहे. बाकीचे आमचा सुनील असेल, आमचा बापू असेल, आमचा गणेश असेल, बबनराव असतील, इतर सगळे बाबूराव असतील, बाकीचे सगळे कार्यकर्ते, गणेशप्पा असेल, सगळे काम करतायत. पण खालची टीम जरा गडबड करतीये. त्यामध्ये मला हे चालणार नाही. सोशल मीडिया